नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा 2 शब्द भाग 13. नंदाचे मन शेखरच्या दुःखद स्मृतींच्या पिंजऱ्यातून बाहेर पडले होते. मोकळ्या आकाशात ते उडू पाहत होते. त्या पाखराला आपले आवडते गाणे ऐकायचे होते. ते लाडिक सूर मनात घोळवीत झोपी जायचे होते. स्वतःच्या या उल्हासित मनस्थितीमुळे वसुंधरेचे बोलणे तिने मनावर घेतले नाही. उलट ती तिला मोठ्या लाडीकपणे म्हणाली, माणसाला सुखसुद्धा दुखतं म्हणतात ते खरं वाटायला लागले मला तुझ्यावरनं. अगं वेडे, देवानं एवढा गोड गळा दिलाय तुला, तो काय असं कुढत बसायला? वसुंधरेने नंदाचे दोन्ही हात एकदम घट्ट धरले. तिच्या कापऱ्या हाताच्या स्पर्शाने नंदा स्तब्ध झाली. दाटलेल्या कंठाने वसुंधरा म्हणाली, या गळ्यानंच गळा कापला माझा बाई, त्या तुझ्या आवडत्या गाण्यानंच. सही सही लतासारखं म्हणायची मी ते. पण एकदम तिने आपले हात नंदाच्या हातातून सोडवून घेतले. दोन्ही हातांनी तोंड झाकून घेऊन ती मुकी झाली. नंदाला तिच्या या बोलण्याचा अर्थ कळेना. कसले तरी मोठे दुःख ती आपल्यापासून लपवीत आहे एवढी मात्र तिची खात्री झाली. पण दुःखी कष्टी होण्यासारखे वसूच्या आयुष्यात काय घडले होते? दुपारी प्रवासात तिच्या लग्नाची हकीकत नंदाने ऐकली होती. लहानपणीच पोरकी झालेली ही मुलगी दिसायला सुरेख, गळा गोड, अभ्यासात मात्र गती नव्हती. मामाने तिला वाढवले, शिकवले. कॉलेजच्या पहिल्या वर्गात असतानाच पार्श्वगायिका म्हणूनच चमकण्याची संधी चालून आली. तिचे मामा तिला ज्या स्टुडिओत घेऊन जात होते तिथे देवदत्त येत असत. ते तिच्या गाण्यावर खुश झाले. तिच्या रूपाने वेडावून गेले. हा हा म्हणता ती विलासपूरची जहागीरदारीण झाली. संस्थाने, जहागीरदाऱ्या इत्यादी गोष्टींना आता पूर्वी इतकी किंमत उरली नव्हती. पण ही पोरकी गरीब मुलगी एका श्रीमंत घरची लक्ष्मी झाली. ज्याला भाग्य म्हणतात ते यापेक्षा काय निराळे असते. सुदैवाने वसूची अशी पाठराखण केली असताना ही वेडी मुलगी त्याच्याकडे पाठ फिरवून अशी का वागत आहे? ही वेळ या प्रश्नाचे उत्तर शोधायची नाही, उलट वसूला धीर द्यायची आहे. हे नंदाच्या लक्षात आले. वसूच्या पाठीवरून बहिणीच्या मायेने हात फिरवीत ती म्हणाली, असं काय बरं करावं माणसानं? वसू, तू तर मधुरेपेक्षाही लहान झाली. चल आत झोपायला. वसुंधरेचा हात धरून तिने तिला आत नेले. तिच्या पलंगावर तिला हळुवारपणाने झोपवले. तिचे मस्तक थोपटीत ती काही वेळ बसली. प्रवासाचा शीण तिलाही जाणवत होता. थोड्या वेळाने ती उठली. समोरच्या आपल्या पलंगावर येऊन पडली. पण तिला चटकन झोप लागली नाही. बाहेरच्या आभाळाप्रमाणे
किती प्रश्नांचे काळे कुट्ट ढग तिच्या मनातही जमले होते. नंदा जागी झाली. ती पाखरांच्या गोड किलबिलाटाने 1-2 मिनिटे तिचे मन गोंधळले. हा किलबिलाट आपण स्वप्नात तर ऐकत नाही ना, असे तिला वाटले. आळस देता देता, माई चहा झाला का ग, असा प्रश्न तिच्या मनात डोकावून गेला. पाखरांचा किलबिलाट आता अधिकच ऐकू येऊ लागला. त्यातली कावळ्यांची कावकाव सुद्धा यावेळी कर्कश वाटत नव्हती. जणू नाना प्रकारची पाखरं आपला मधुर वाद्यमेळ वाजवीत होती आणि त्यात कावळ्यांचा उंच आवाज उठून दिसत होता. आपण मुंबईत नसून विलासपुरात आहोत हे आता तिच्या लक्षात आले. ती हसली. समोरच्या पलंगावर सुंदर निळसर मच्छरदाणीत वसुंधरा आणि मधुरा शांतपणे झोपल्या होत्या. त्यांच्याकडे तिने पाहिले. चोर पावलांनी ती बाहेर आली. तोंड धुवून पार्वतीने दिलेला सुरेख गरम चहा तिने घेतला. पाय मोकळे करण्याकरता ती उठली. बंगल्याच्या पायऱ्या उतरताच समोर जे दृश्य दिसले त्यामुळे आपण विशाल सागराच्या तळाशी फिरणारी एखादी मत्स्यकन्या आहोत असा भास तिला झाला. वर खाली भोवताली धुक्याचा समुद्र पसरला होता. नाजूक रेशमी निळसर ओलसर धुके तान्ह्या बाळाच्या कुरळ्या जावळासारखे. बाहेर रात्रभर पावसाची झिमझिम सुरू असावी. त्यामुळे हवेतला सुखद गारवा शरीराप्रमाणे मनालाही गुदगुल्या करीत होता. नंदा आपल्या खोलीकडे परतली. स्वेटर घालून ती बागेत आली. या धुक्यात आपल्याबरोबर लपंडाव खेळायला दुसरे कुणीतरी हवे होते असे तिला राहून राहून वाटू लागले. बाळपणी आजोळी गेल्यावर नदीच्या पाण्यात उतरून ती आणि सुमित्रा एकमेकींच्या अंगावर पाणी उडवीत असत. तसे हे धुके उडवून खेळावे अशी इच्छा तिच्या मनात आली. त्या कल्पनेशी खेळता खेळता तिला वाटले, निसर्ग माणसाच्या मनातल्या शैशवाला सदैव जागवीत असतो हेच खरे. त्या गार निळसर समुद्राच्या तळाशी फिरत फिरत ती बागेतल्या वृक्षवेलींची आणि फळाफुलांची विचारपूस करू लागली. कळ्या अजून उमलायच्या होत्या. समुद्राच्या तळाशी असलेल्या मोत्यांच्या शिंपल्याप्रमाणे त्या तिला वाटल्या. बागेच्या मध्यभागी एक सुंदर चबुतरा होता. एखाद्या शिरपेचाप्रमाणे एक चिमुकले कारंजे त्याच्या ऐटीत उभे होते. नंदा त्या चबुतऱ्यावर टेकली. एकदम तिला मिलिंदाची आठवण झाली. तो आता उठला असेल. मावशीला घरभर धुंडाळीत असेल. घराच्या आठवणीने तिचे मन काही क्षण हुरहुरले. लगेच निरोप घेताना तिने वाकून नमस्कार केला तेव्हा तिच्या पाठीवरून वत्सल्याचे हात फिरवीत दादा जे बोलले होते ते तिला आठवले.
नंदा, इकडची काळजी करू नकोस. उगीच जुन्या आठवणींच्या खपल्या काढीत बसू नकोस. गेलं ते गंगेला मिळालं. नव्या मित्रमैत्रिणी जोड, सुखी हो. शेवटी आयुष्यात ज्याला त्याला आपापल्या पाऊल वाटेने पुढे जावं लागतं, हे क्षणभरही विसरू नकोस. त्या वाटेला नव्या वाटा फुटतात, जुन्या वाटा येऊन मिळतात. त्या सर्वांचे स्वागत कर. आषाढातल्या पावसासारखी, कोजागिरीच्या चांदण्यासारखी त्यांच्यावर माया कर. दादांच्या बोलण्यातला शब्द आणि शब्द नंदाने मनात साठवून ठेवला होता. वसू ही आपली बहीण आहे, मधुरा ही आपली भाची आहे, असे मानूनच ती इथे राहणार होती. पण तिच्या जीवाचे धागे अजून मुंबईतल्या घरकुलातच गुंतले होते. किती वेळ तरी ती शरीराने विलासपुरातल्या त्या चबुतऱ्यावर, मनाने मुंबईतल्या आपल्या घरात भ्रमत राहिली. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.